मैत्रिणींनो, आज आपण घरीच मूग डाळ नमकीन करणार आहोत। बिलकुल बाजारासारखीच टेस्ट। एकदा घरी बनवली तर बाहेरून आणायला विसरूनच जाल। चला तर बघूया मूग डाळ नमकीन। नमस्कार, ज्योती हेल्दीयर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। नमकीन मूग डाळ बनविण्यासाठी येथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 चम्मच बेकिंग पावडर घेतलेले आहेत। मूग डाळ घेताना डाळ पिवळी आणि जाडी घ्यायची। आता ही आहेत मूग डाळ, यामध्ये बेकिंग सोडा घालून 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता ही डाळ चाळणीमध्ये घालून एक्स्ट्रा डाळीतले पाणी काढून घेऊ आणि 2 ते 3 पाण्याने डाळ क्लीन करून घेऊ। डाळीतले पाणी निघून जाण्यासाठी चाळणी एका भांड्यावर ठेवूया। बघा, डाळीतले पाणी पूर्णपणे निघून गेलेले आहेत। यानंतर फॅन खाली एका कापडावर डाळ घालून सुकण्यासाठी अर्धा तास डाळ ठेवूया। डाळ मात्र हलकीशी सुकवायची। डाळ हलकीशी सुकलेली आहे। आपले हात डाळीने ओलसर होत असेल तर सुती कापडाने डाळ पुसून घ्यायची। डाळ बघा तळण्यासाठी तयार आहे। गॅस ऑन करून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाले की नाही चेक करून बघू। डाळीचा एक दाणा तेलात घालून बघू। बघा, डाळीचा दाणा तेलाच्या वर आलेला आहे, म्हणजे आपलं तेल छान गरम झालेला आहे। आता हा दाणा बाहेर काढून घेऊया। डाळ तळण्यासाठी आपण या चाळणीचा वापर करू। आता ही चाळणी तेलामध्ये घालूया आणि सुकलेली डाळ या चाळणीमध्ये घालूया, कारण चाळणीतली डाळ लवकर तेलातून काढता येईल। चाळणीतल्या डाळीमध्ये चम्मच फिरून घेऊया। चाळणीतल्या डाळीमध्ये चम्मच फिरविल्याने डाळ एकसारखी तळल्या जाईल। डाळीचा कलर बघा चेंज झालेला आहे आणि तेलाच्या बुडबुड्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। आता या डाळीतलं तेल निथळून बटर पेपरवर काढून घेऊया। हा बटर पेपर तेल शोषून घेतो। राहिलेली डाळ याच पद्धतीने तळून घेऊया। सुरुवातीला डाळ तळण्यासाठी 2 ते 2.5 मिनिट लागतो। ही झालेली आहे आपली मूग डाळ नमकीन। ही डाळ तळण्यासाठी आपल्याला वेळ लागलेला आहे 2 ते 2.5 मिनिट। यामध्ये जास्त मसाले चांगले लागत नाही, त्यामुळे स्वादानुसार फक्त मीठ घालायचे। मीठ मिक्स करून घ्यायचे। आता ही मूग डाळ प्लेटमध्ये सर्व करूया। ही मूग डाळ नमकीन टेस्टी झालेली आहेत आणि सोप्या पद्धतीने केलेली आहेत। ही नमकीन कोणत्याही कंटेनरमध्ये भरून 2 ते 3 महिने ठेवू शकता। तुम्ही सुद्धा बनवा, खा आणि तुमचा अनुभव ज्योती हेल्दी आहार मध्ये शेअर करा। आणखी भेटूया नवीन रेसिपी सोबत, पण सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।